भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या मोठ्या कंपनीज आज भारतात यायला बघतायत, भारतात इन्व्हेस्टमेंट करायला बघतायत नाही. आणि PBA मध्ये काय होतं, फक्त 11 महिन्याचा कोर्स आहे. म्हणजे MBA पेक्षा ऑलमोस्ट 40% टाइम्समध्ये तुमचा कोर्स कंप्लीट होतोय. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे झिरो कॉस्ट करिअर आहे. म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजचे असे अहवाल आहेत, त्यांचे रिपोर्ट आहेत की पुढच्या 10 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 10 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. अच्छा, म्हणजे तिप्पट वाढणार आहे. तिप्पट वाढणार आहे. त्याची बेरोजगारी खरोखर कमी होणार आहे की 5 वर्ष झाले की नेते येतात की आम्ही बेरोजगारी कमी करू? इमॅजिन करा, एक जागेसाठी 3000 तरुण. मग त्या ज्याला नोकरी मिळाली तो एक माणूस गेला, राहिलेले जे लोक आहेत ते लोक काय म्हणणार, बेरोजगार. आणि मग जे लोक सिलेक्ट होत नाहीत त्यांना एक समाज खूप चांगली पदवी देतं आणि त्याचं नाव असतं बेरोजगार. नाही, सुशिक्षित बेरोजगार. सुशिक्षित बेरोजगार. तुम्ही कधी ह्याचं गणित मांडणार आहात की नाही, की तुम्ही ज्या करिअरच्या मागे धावतात त्याच्यामध्ये जागा किती उपलब्ध आहेत आणि त्यात तुम्हाला लागण्याचे चान्सेस किती आहेत. आपल्याला असं एखादं क्षेत्र बघायला लागेल किंवा शोधायला लागेल जे जवळपास प्रत्येक इंडस्ट्रीला ॲप्लिकेबल असेल. आणि आता आपल्या देशाची मेन वाटचाल पुढे होणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये परत आपली ही वाटचाल सोने की चिडिया बनण्याकडे होणार आहे. तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न असेल, GST रिटर्न असेल, हे भरण्यासाठी आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. आपल्या गावाकडच्या मुलांमध्ये खूप प्रतिभा असते, त्याच्यात खूप टॅलेंट असतं, फक्त त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळालेला नसतो, त्यांना तो कॉन्फिडन्स कोणी दिलेला नसतो. PBA ना झिरो कॉस्ट करिअर म्हणून म्हटलं जातं. नमस्कार. मेनली आपण भारताच्या राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी या सगळ्या बघितल्यानंतर बऱ्याचशा वेळेस कानावर असा प्रश्न पडतो की सध्या जे आहे आपण कोणत्या तरी 5 मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वळतोय. भारत विकासाला आणखी फार मोठी म्हणजे झेप घेत आहे भारत. पण तो ॲक्च्युअलमध्ये खरोखरच असं आहे का? आणि हे असे प्रश्न मनात, तरुणाच्या मनात किंवा आजकालच्या मीडियावरून बऱ्याचशा गोष्टी ज्या अर्धवट आपल्याला दाखवल्या जातात वगैरे, तर त्या खऱ्या आहेत का? मग असा एक विचार पडला की मग त्या फील्डमध्ये जो व्यक्ती दिवस रात्र राहतो त्याला आपण विचारूया. आणि आपली जी तरुण पिढी आहे ज्याला आपल्याला रोजगार निर्मिती करता येईल का ज्याच्यासाठी, आणि त्याला आपल्याला खरं ज्ञान देता येईल का, रियालिटी काय, तर याला अनुसरून आज माझ्यासोबत आहेत चार्टर्ड अकाउंटंट पंकज मानधने, जे संचालक आहेत ITAP इन्स्टिट्यूटचे. आणि आपण जे आहेत ते आज असंख्य गोष्टीवर बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्हाला फक्त काही सध्याची अर्थव्यवस्था वगैरे या फार बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला आम्ही एक अशी गोष्ट सांगणार आहोत, प्रत्येक बेरोजगार तरुण किंवा जो रोजगारमध्ये आहे पण त्याची इन्कम कशी वाढेल यासाठी बऱ्याचशा गोष्टी आम्ही सांगणार आहोत. तर शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा आणि नक्की तुम्हाला काय वाटतं आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. तर सगळ्यात माझा नमस्कार. तर सगळ्यात पहिला माझा असा प्रश्न आहे की आत्ता जे विद्यार्थी आहेत आपले ते न्यूजमध्ये ऐकतात किंवा न्यूजपेपरमध्ये की भारत जागतिक अर्थसत्ता वगैरे होणार आहे, पण तो खरोखरच ही सगळी गोष्ट खरी आहे का? आणि खरी आहे तर कितपत खरी आहे? नवनीत सर, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सुरुवातीला विचारला. आपल्या भारताला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला सोने की चिडिया म्हटलं जायचं. मग मधल्या काळात काय झालं की मोगलांनी, ब्रिटिश लोकांनी आपल्यावर आक्रमण केलं, राज्य केलं आणि जवळपास आपल्या देशाला कंगाल बनवून टाकलं. मग आपला देश 1947मध्ये इंडिपेंडंट झाला. आज 75 वर्षापेक्षा जास्त आपल्याला स्वातंत्र्य होऊन झाली. आणि आता आपल्या देशाची मेन वाटचाल पुढे होणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये परत आपली ही वाटचाल सोने की चिडिया बनण्याकडे होणार आहे. मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स सांगतो आणि त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हे जे आपण ऐकतो की अर्थव्यवस्था जागतिक लेवलवर वर जाणार आहे, हे जाणार आहे, तर ते खरंच तसं होणार आहे की नाही होणार आहे. आपण 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या इंडियन इकॉनॉमी जी होती ती $10 बिलियन एवढी होती 1947मध्ये. $10 बिलियन पासून आपल्या इकॉनॉमीचा प्रवास 1 ट्रिलियनपर्यंत येण्यासाठी जवळपास 2007 हे वर्ष उजडावं लागलं. म्हणजे 60 वर्ष लागली 10 बिलियन पासून 1 ट्रिलियन यायला. 10 सो 1 ट्रिलियन म्हणजे ऑलमोस्ट 1000 बिलियन.
राईट, 60 वर्ष लागली. त्याच्यानंतर 1 ट्रिलियनपासून 3 ट्रिलियन यायला पुढची जवळपास 14 ते 15 वर्ष लागली. कोरोनामध्ये थोडंसं अजून डिले झालं. आज आपली आर्थिक व्यवस्था ऑलमोस्ट 3 ते 3.5 ट्रिलियनपर्यंत आहे. सो 2007 नंतर ऑलमोस्ट 15 ते 17 वर्ष आपल्याला लागली 1 ट्रिलियनपासून 3 ट्रिलियनपर्यंत येण्यासाठी. हा झाला आपला 47 पासून आत्तापर्यंतचा प्रवास. आता जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या रिसर्च कंपनीज, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजचे असे अहवाल आहेत, त्यांचे रिपोर्ट आहेत की पुढच्या 10 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 10 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. अच्छा, म्हणजे तिप्पट वाढणार आहे. तिप्पट वाढणार आहे. म्हणजे जर आपण 1947चा विचार केला आणि येणाऱ्या 10 वर्षाचा विचार केला तर कमीत कमी 10,000 पट भारत देश. एक्झॅक्टली म्हणजे 3 ट्रिलियन पर्यंत येण्यासाठी आपल्याला 75 वर्ष जायला लागली आणि पुढचे 7 ट्रिलियन हे फक्त पुढच्या 8 ते 10 वर्षात येणार आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष कंप्लीट करू तेव्हा ह्या सगळ्या कंपन्याचं म्हणणं आहे की भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन क्रॉस करेल. म्हणजे आजपासून 10 वर्षापर्यंत 10 ट्रिलियन आणि तिथनं पुढच्या 12 ते 15 वर्षातच पुढचे 20 ट्रिलियन. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की आपल्या 75 वर्षापर्यंतची डेव्हलपमेंट झाली आहे ती फक्त 3 ट्रिलियनपर्यंतच्या इकॉनॉमीची आहे. आता ही 3 ट्रिलियन इकॉनॉमी 10 वर्षात 10 ट्रिलियन आणि पुढच्या 15 वर्षात 30 ट्रिलियन. म्हणजे काय स्पीडनं आपल्याकडे डेव्हलपमेंट होणार आहे, काय स्पीडनं आपल्याकडे ग्रोथ होणार आहे. आणि ही ग्रोथ कशामुळे होणार मेनली, कारण की भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या मोठ्या कंपनीज आज भारतात यायला बघतायत, भारतात इन्व्हेस्टमेंट करायला बघतायत. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा तुमचं लॉजिस्टिक्स असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, टेक्नॉलॉजी असेल, प्रत्येक सेक्टरमध्ये प्रचंड ग्रोथ पुढच्या 20-25 वर्षात होणार आहे. आम्ही जे तरुण वर्ग आहोत ना, आम्ही गावात राहतो आणि आमचा तरुण वर्ग खेड्यात जास्त राहतो आणि त्याला काही हे ट्रिलियन बिलियन शब्द नाही कळत. बरोबर. त्याचा फार सोपा प्रश्न आहे. तुमची किती ग्रोथ झाली, तुम्ही काही हायवे मोठे बनवले, सगळे झाले, मी बेरोजगार आहे, माझ्या प्रश्नाचं काय, त्यांना ते उत्तर पाहिजे. तुमचे ट्रिलियनचे आणखी 100 ट्रिलियन झाले, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर तुम्ही नो डाऊट एक सायंटिफिक बेस देत आहेत, पण तरुणांचं काय, म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचा माझ्या तरुण पिढीला काय फायदा होणार? त्याची बेरोजगारी खरोखर कमी होणार आहे की 5 वर्ष झाले की नेते येतात की आम्ही बेरोजगारी कमी करू आणि ती बेरोजगारी तशीच राहते? तर त्याचा तरुणांना नेमका काय फायदा आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही, कारण की आपल्याला ह्याच्यात अगोदर हे बघायला लागेल की बेरोजगारी खरं होते कशामुळे. आज बेरोजगारीचं मूळ कारण काय, आणि हे 2 महत्त्वाची कारण आहेत बेरोजगारीची. एक कारण जे आहे जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ते एक्सटर्नल फॅक्टर्सवर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल जागतिक मंदी आली किंवा इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध झालं किंवा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झालं किंवा कोरोनासारखी व्यवस्था आली, तर त्याला कुणाचाच कंट्रोल नाही आहे, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. मात्र दुसरं जे कारण आहे ते 100% आपल्या हातात आहे आणि फक्त आपण आणि आपणच त्या कारणासाठी जर आपल्याला त्या कारणामुळे जर आपल्याला बेरोजगारी असेल तर आपणच त्याला रिस्पॉन्सिबल असू. आणि ते कारण म्हणजे चुकीच्या करिअरची केलेली निवड. मी तुम्हाला 2-3 सिंपल एक्झाम्पल सांगतो. एक 4-5 महिन्यापूर्वी एक न्यूज खूप व्हायरल झाली होती. पुण्याच्या एका IT कंपनीमध्ये एक जागा त्यांनी IT साठी ओपन केली होती, एक जागा त्यांना भरायची होती आणि 3,000 पेक्षा जास्त तरुण त्या इंटरव्ह्यूसाठी झाले होते. त्या इंटरव्ह्यू कंपनीच्या बाहेर जवळपास 1.5-2 किलोमीटरपर्यंत लाईन लागली होती. इमॅजिन करा, एक जागेसाठी 3,000 तरुण. मग त्या ज्याला नोकरी मिळाली तो एक माणूस गेला, राहिलेले जे लोक आहेत ते लोक काय म्हणणार? बेरोजगार. बरोबर. परत दुसरा एक आपण एक्झाम्पल घेऊ. आज MPSC UPSC साठी हजारो लाखो तरुण त्याच्या मागे लागतात. म्हणजे MPSCच्या 300-400 जागा असतात आणि त्या 400 जागांसाठी 3-4 लाख लोक ॲप्लिकेशन करतात, त्या सगळ्या परीक्षांना बसतात. मग 300-400 लोक त्यात सिलेक्ट होणार आणि राहिलेल्या 99.99% लोकांच्या भविष्याचं काय? परत पुढचे 2 वर्ष पुढच्या परीक्षेच्या तारखेची वाट बघा, त्या तारखेसाठी मग परत तयारी करा आणि असं करत पुरं 7-8-10 वर्ष त्यात खेळत बसा. मागच्या वर्षी 4 वर्षानंतर तलाठ्यांची जागा आल्या होत्या. 4,000 जागा तलाठ्यांच्या ओपन झाल्या होत्या आणि त्या 4,000 जागेसाठी नवनीत सर 11 लाख ॲप्लिकेशन आले होते. म्हणजे इमॅजिन करा, 4 लाख लोक जे सिलेक्ट होतील, राहिलेल्या लोकांचं काय? परत तेच दुष्टचक्र. आणि मग जे लोक सिलेक्ट होत नाहीत त्यांना एक समाज खूप चांगली पदवी देतं आणि त्याचं नाव असतं बेरोजगार. नाही, सुशिक्षित बेरोजगार. सुशिक्षित बेरोजगार. ओके. तर ॲक्च्युअलमध्ये एकंदर तुम्ही जे बोलतायत, म्हणजे आत्ता जो MPSC वगैरेचा एक्झाम्पल दिला, तर असं वाटतंय की आपल्या तरुणामध्ये काहीच कमतरता नाही आहे, पण त्यांची निवड चुकती आहे करिअरच्या बाबतीत. आणि निवडपेक्षा
जग ज्याच्या मागे चाललंय विचार न करता, डेटाबेस न घेता, फक्त जे जग चालू आहे तेच आपल्याला करायचं आहे आणि असे जेव्हा निर्णय होतात त्यामुळे अपयश येतं, म्हणजे बेरोजगारी खऱ्या अर्थानं नाही आहे. तर यावर आणखी तुम्ही काय बोलू शकता? सो आपण म्हणजे IT कंपनीचं एक्झाम्पल घेतलं, MPSC UPSCचं घेतलं, तेच बँकिंगमध्ये पण आहे. म्हणजे बँकिंगमध्ये पण 200-300 जागा निघतात आणि हजारो लोक ॲप्लिकेशन करतात आणि लोकांचं एक इम्प्रेशन आहे की बँकिंग म्हणजे 9 ते 5 जॉब आहे, एकदम खूप चांगला जॉब आहे, सरकारी जॉब आहे, रिलॅक्स जॉब आहे वगैरे. पण आता तसं नाही राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण स्ट्रेस, प्रेशर, टार्गेट्स, त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे नाही एवढं त्रास त्याच्यामध्ये होत आहे. मग मला नेहमी असा प्रश्न पडतो की विद्यार्थी अशा करिअरच्या मागे धावतातच का जे थोडेसे ग्लॅमरस वाटतात, सरकारी नोकरी, ITची कंपनी, बँकिंगमध्ये नोकरी. पण तुम्ही कधी ह्याचं गणित मांडणार आहात की नाही की तुम्ही ज्या करिअरच्या मागे धावतात त्याच्यामध्ये जागा किती उपलब्ध आहेत आणि त्यात तुम्हाला लागण्याचे चान्सेस किती आहेत ते तुम्ही गणित तर मांडा कधीतरी. असं किती वर्ष तुम्ही तारुण्याची उमेदीची वर्ष किती वर्ष त्याच्यामध्ये वाया घालणार आहात. आणि ॲट द सेम टाईम मग असे काही करिअर आहेत जे तुम्ही व्यवस्थितरित्या आयडेंटिफाय केले आणि त्याच्यातलं चांगलं क्षेत्र करिअर निवडलं तर त्याच्यात खूप साऱ्या जागा उपलब्ध आहेत, खूप साऱ्या जॉब्स उपलब्ध आहेत. आणि किती जरी रेसेशन आणलं, काही जरी जागतिक परिणाम झाला तरी पण त्या जॉब्सवर काहीच परिणाम होणार नाही. इनफॅक्ट तुमची सॅलरी आणि जॉबची सिक्युरिटी जास्तच वाढत जाणार आहे. फक्त गरज आहे की ते बरोबर क्षेत्र कोणतं आहे आणि त्यातलं करिअर कोणतं आहे ज्याच्यामध्ये चांगले जॉब मिळू शकतील हे तरुणांनी बरोबर निवडायला पाहिजे, ओळखायला पाहिजे. सो एकंदर पाहता जर आपण नंबर्स बघितले, इनफॅक्ट आता नीटचा आपण बघतो परीक्षेमध्ये काय झालेलं आहे. भारतात 25 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात आणि एकूण जागा प्रायव्हेटच्या धरून फक्त 1 लाख आहेत. म्हणजे जर का तुम्ही 25 विद्यार्थ्यांमध्ये एक श्रेष्ठ आहात तर तुम्हाला ती जागा मिळण्याचे चान्स आहेत. JEE वगैरे आपण बघतो इंजिनिअरिंगमध्ये, JEE आणि मेन्समध्ये 14 लाख विद्यार्थी 8,550 जागांसाठी हे करतात. म्हणजे मुळातच आपलं करिअर निवडीपासून आपण स्वतःच बेरोजगारीची सुरुवात करतो. एकदम बरोबर. तर मग आता तुम्ही आम्हाला सांगा की जनरली आमचा विद्यार्थी ग्रामीण विद्यार्थी आहे किंवा ॲव्हरेज विद्यार्थी आहे, आम्हाला माहिती आहे की MPSC UPSC मी त्याच्या वलयात फसेल पण निघणार नाही निघणार माहीत नाही. बँकिंगमध्ये पण सेम तसं आहे. गव्हर्नमेंट जॉब डे बाय डे कमी होणार आहे. IT मध्ये बघितलं तर डे बाय डे जी ग्रोथ होती आहे त्यानुसार काही की ह्युमन रिसोर्स किती लागेल आणि किती डिगबर इंजिनियर पडलेले आहेत आपल्याला माहिती आहे. मग असा एखादा आम्हाला करिअर सांगा किंवा MBAचं बघितलं, एकेकाळी 5 वर्ष अगोदर असंख्य MBAचे म्हणजे 50% महाराष्ट्रातले MBA कॉलेजेस आता बंद पडायला आलेले आहेत. साधा BCOMवाल्या विद्यार्थ्याला जो जॉब मिळतो तो MBAला पण मिळतो, तर मग काय MBA करायचं. तर असा जो कन्फ्युजन आमच्या तरुणात असताना तुम्ही काही एखादी आशेची किरण दाखवू शकता का? असा एखादा करिअर आम्हाला सांगा की जेणेकरून आमच्या या तरुणांना नोकरी पण मिळेल, नोकरीसोबत सन्मान पण मिळेल आणि तो कोर्स असा असायला पाहिजे की ज्यामध्ये त्याला खर्च पण कमी येईल आणि त्याला इमिजिएटली नोकरी मिळेल किंवा तो त्याच्या पायावर उभा राहील. मग फक्त मी तरुण बोलतोय म्हणजे मला एखादा जेंडर बेस बोलायचं नाही. कोणतीही माझी बहीण किंवा कोणताही तरुण विद्यार्थी किंवा कोणती एखादी गृहिणी जिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे असं काहीतरी आम्हाला सांगा जो काही की खरोखरच जॉब निर्मिती करू शकतो. सर असं जर हवं असेल की आपल्याला 100% जॉबची सिक्युरिटी पण पाहिजे, चांगली पगारवाढ पण पाहिजे आणि एक मला रिस्पेक्ट पण मिळायला पाहिजे, तर आपल्याला असं एखादं क्षेत्र बघायला लागेल किंवा शोधायला लागेल जे जवळपास प्रत्येक इंडस्ट्रीला ॲप्लिकेबल असेल. म्हणजे फक्त IT पुरतं मर्यादित नाही किंवा बँकिंग पुरतं मर्यादित नाही आहे, तर प्रत्येक क्षेत्राला ते लागणारं असलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये जॉबची उपलब्धता असली पाहिजे. आणि मग असं जर क्षेत्र आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर एक क्षेत्र प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे टॅक्सेशन अकाउंट्स आणि फायनान्स मॅनेजमेंटमधील PBA म्हणजे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटचं करिअर आणि क्षेत्र असतं. आज आपल्याला माहिती आहे की आज कोणतीही कंपनी असेल, कोणतेही ऑर्गनायझेशन असेल, प्रत्येकाला ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे टॅक्सेशन. ॲक्च्युअलमध्ये एक आम्ही म्हणजे पेपरमध्ये वाचायचो, म्हणजे मी तुम्हाला मध्ये याच्यासाठी थांबवतोय की जेव्हा आम्ही म्हणतो की अर्थव्यवस्था फार पुढे गेली तर आपल्या देशात आपण अगेन इट्स नॉट अ पॉलिटिकल वन. बरोबर. मनमोहन सिंग साहेबांचा जो स्वप्न होता GST, बरोबर, तो खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट झाला. दॅट इज द फर्स्ट लँडमार्क फॉर फायनान्शियल ग्रोथ. एकदम बरोबर. आणि दुसरा एक होता डिमॉनिटायझेशन आणि तिसरा आता जे चालू आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही भारताचा कॉन्ट्रीब्युशन आहे. मग हे जे 3 मोठमोठे बदल भारतात झाले त्यानंतर जर आपण स्टॅट्स बघितला भारताचा, मग तो शेअर मार्केटचे रेट्स असतील सगळे असतील, तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या कोर्सबद्दल आता सांगणार आहात म्हणजे फायनान्स ही एकमेव अशी फील्ड आहे की ज्यामध्ये सामान्य तरुणापासून प्रत्येकासाठी करिअर आहे. तर बहुतेक तेच बोलताय. एकदम बरोबर आहे सर, एकदम बरोबर आहे. आज कोणत्या इंडस्ट्रीला ना म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे टॅक्सेशन अकाउंट्स आणि फायनान्स मॅनेजमेंट ही क्षेत्र लागणार. आपण टॅक्सेशन म्हटलं तर काय येतं डोळ्यासमोर लगेच, जसं तुम्ही सांगितलं की GST आणि इन्कम टॅक्स.
म्हणजे आज GST 40 लाखाच्या वर तुमचा टर्नओव्हर गेला की तुम्हाला लगेच GST करायला लागतं सर्व्हिस ओरिएंटेड लोकांना 20 लाखाच्या वरच्या टर्नओव्हरसाठी. आज GSTच्या जवळपास या प्रत्येक लोकांना रजिस्टर्ड वेंडर्सला महिन्याची 2 आणि काही ॲन्युअल रिटर्न करून वर्षाची जवळपास 25 ते 30 रिटर्न्स भरायला लागतात. मग ह्या GSTचे 30 रिटर्न त्याच्याशिवाय इन्कम टॅक्समध्ये TDS असेल, TCS असेल, ॲडव्हान्स टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, अशी दर महिन्याला खूप सारी वेगवेगळी कामं करायला लागतात. बरं ही कामं जर व्यवस्थित नाही झाली ना तर प्रचंड आर्थिक दंड सरकार तुमच्यावर लावतं. म्हणजे GST वेळेत भरलं नाही तर 12% व्याज, GSTचं 18% व्याज, इन्कम टॅक्स वेळेत भरलं नाही, TDS TCS व्यवस्थित वेळेत भरलं नाही, ॲडव्हान्स टॅक्स वेळेत भरलं नाही तर 12% व्याज. मग हे 12% 15% व्याजातच पैसे गेले तर आज बिझनेसमध्ये मार्जिन तरी आहे का एवढं? मग हे जर व्याज तुम्ही वेळेत व्यवस्थित नाही भरलं तर पूर्ण बिझनेस बंद होऊ शकतो. आणि इथंच आपले जे स्टुडंट आहेत, आपले हे जे विद्यार्थी आहेत जे चांगल्या जॉबचा शोध घेत आहेत, त्यांनी ह्या फील्डमध्ये टॅक्सेशन अकाउंट्समध्ये चांगलं करिअर केलं, चांगलं शिक्षण घेतलं, एक प्रोफेशनल शिक्षण घेतलं ना तर त्यांना खूप चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, खूप चांगलं त्यांचं करिअर बनू शकतं. ॲक्च्युअलमध्ये आता मी करिअर काउन्सिलिंग करतोय. मागच्या 23 वर्षापासून BCom MComला शिकवतोय. इवन डिटेल नावाचा एक कोर्स आहे, MBAला शिकवतोय. तर आमची नेहमी अशी खंत असायची की हा कोर्स कुठंच प्रॅक्टिकल नाही आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये व्हायचं काय, आम्ही पुस्तकात आमची बॅलन्स शीट टॅली व्हायची पण तो रिअल कम्प्युटरवर कधी करायला जमलीच नाही आमच्या मुलांना. जर्नल एंट्रीज आम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळतील पण ट्रान्सफर एंट्री काय असतात आम्हाला कधी कळालंच नाही. आम्हाला इन्कम टॅक्सचा पेपर असतो, कम्प्युटेशन ऑफ इन्कममध्ये टोटल इन्कम काढता येते पण तो वडिलांनी म्हटलं माझी इन्कम आहे, टॅक्स किती आहे काढता येत नाही. तर या सगळ्या गोष्टी जो म्हणजे आपल्या शिक्षणाचा एक जी पद्धत आहे की जी प्रॅक्टिकल ओरिएंटेड नाही आहे आणि त्यामुळेच या डिग्रीचा किंवा ही नावाला डिग्री बायोडेटा सुशोभीकरणासाठी आहे. तर त्याचा प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे हा PBA कोर्स आहे. सर एकदम बरोबर आहे. म्हणजे जसं म्हटलं की GST किंवा इन्कम टॅक्स वडिलांचं रिटर्न पण आपल्याला भरता येत नाही कारण की आपण प्रॅक्टिकली कधी केलेलंच नाहीये. मग ह्या PBA कोर्समध्ये आम्ही काय करतो ना की तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न असेल, GST रिटर्न असेल, हे भरण्यासाठी आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर डेव्हलप केले. सिम्युलेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय की मला जर GST रिटर्न कसं भरायचं ते मला विद्यार्थ्याला शिकवायचं आहे. तर ॲक्च्युअली GST रिटर्न तर GSTच्या पोर्टलवर जायला लागतं, त्यांचं ॲक्च्युअल रजिस्टर्ड वेंडरचा मला लॉगिन ID त्याला टाकायला लागतो. ते ओपन झाल्यानंतर त्याच्या लॉगिनमध्ये मला ते इन्फॉर्मेशन सगळी करून रिटर्न फाईल करायला लागतं. मग ते इन्फॉर्मेशन स्टुडंटला आपण शिकण्यासाठी देऊ शकत नाही कारण की ते चुकीची गेली तर गव्हर्नमेंटला चुकीची माहिती जाईल आणि त्या वेंडरला प्रॉब्लेम होऊन जाईल. मग विद्यार्थी GST रिटर्न फाईल कसं करायचं किंवा हीच गोष्ट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कसं करायचं शिकणार कशी. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो ह्या स्टुडंटला ह्या कोर्समध्ये की त्यांना सिम्युलेशन सॉफ्टवेअर म्हणजे GSTच्या पोर्टल सारखीच दिसणारी सॉफ्टवेअर पण एज्युकेशन पर्पजसाठी, हे लिगली अलाउड आहे, अशी सॉफ्टवेअर्स आम्ही डेव्हलप करून त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला सांगतो. थोडक्यात जसं आपण कार ड्रायव्हिंग शिकतो किंवा हे आहे तर तिथं किंवा आपल्याला एखादा चॉपर वगैरे शिकायचं तर तिथं जमिनीवर ठेवलेला जो चॉपर असतो तो कसा चालवतात शिकवतात ते तुम्ही चालवणार आहे. एक्झॅक्टली फील ओरिजिनलचा असेल, फक्त डेटा ओरिजिनल नसेल. एक्झॅक्टली. तर आता याचा जो फायदा आहे आपण कारण परत आपण हे सगळं कशासाठी सांगतोय त्यांना की एक कोर्स जगात असा आहे किंवा पुण्यात असा आहे की ज्या कोर्समध्ये तुम्ही जे मिस केलंय, जे मार्केटची डिमांड आहे ते तुम्हाला मिळेल. आणि फक्त काही की म्हणजे पुण्यासारख्या अर्बन शहरात वगैरे नाही, गावात पण GST भरायचं आहे, प्रत्येकाला अकाउंटिंग करायची आणि मेनली डिमॉनिटायझेशन नंतर तर आता व्यापारी म्हणतात की आमच्याकडे 10% पण कॅश येत नाही, सगळं वाईटमध्ये. एकदम बरोबर. आणि प्रत्येक व्यापाऱ्याला अकाउंटंट आणि आणखी एक फार महत्त्वाचा याच्यात मुद्दा आहे की प्रत्येक व्यापाऱ्याला अकाउंटंट ठेवणं शक्य पण नाही आहे. तर त्याची पगार किंवा हे तर मग ते काय करतात, आपली जी तुमच्याकडची जी मुलं मी ज्यांना भेटलो होतो ते आता स्वतःची प्रॅक्टिस असं 10-10, 12-12 ठिकाणी जाऊन अकाउंटिंग करतात आणि चांगलं महिन्याचे लाख रुपये कमवतात. तर जो BCom किंवा MCom किंवा MBAमध्ये त्यांनी जो काही नॉलेज पुस्तकी घेतला होता त्याचा तुम्ही त्याला लाईव्ह पिचवर नेट प्रॅक्टिस करायला देतात आणि नंतर तो विद्यार्थी परफॉर्म करतात. असाच हा कोर्स एकदम बरोबर सर. आणि याच्यात जे तुम्ही सगळा पार्ट कव्हर करतायत म्हणजे आता समजा असा तर काही मेसेज जात नाहीये ना की हे फक्त कॉमर्सवाल्या मुलांसाठी आहे कोर्स. सर म्हणजे हा प्रत्येक स्टुडंटसाठी ज्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, ज्याला स्वतःची ओळख निर्माण करायची आणि एक चांगलं रिस्पेक्टेड करिअर, सेक्युअर्ड इन्कम आणि त्याच्यामध्ये इन्कममध्ये सतत वाढ पाहिजे अशा प्रत्येक स्टुडंटची, मग तो आर्ट्स फील्डचा असो, कॉमर्स असो, सायन्स असो, प्रत्येक स्टुडंटसाठी हा कोर्स त्याला उपलब्ध आहे किंवा तो कोर्समध्ये करिअर बनवू शकतो. आता याच्यात आणखी एक प्रश्न येतो की मी नेहमी म्हणतो की आत्ताच्या याच्यात काही की भारताच्या ग्रोथमध्ये तरुणांचा जेवढा कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये तरुणी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि मेनली त्यातल्या त्यात
लग्न झालेली जी मुलगी आहे ती सुरुवातीचे 1, 2, 3 वर्ष तर संसार सेट होण्यात जातो, नंतर ती म्हणते की माझं एवढं शिकल्याचा फायदा काय. मग जर गरीब बिझनेस असेल तर नवरा म्हणतो की माझा बिझनेसकडे तू बघ, तर तिला पण हा कोर्स चालेल. सर ॲक्च्युली म्हणजे PBAमध्ये ना वुमन एम्पॉवरमेंट हे खूप मोठा विषय आम्ही हातात घेतलेला आहे. आणि दोन म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर जेव्हा मुली ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, बऱ्याच वेळेस वडिलांचा कल असतो की आता लवकरात लवकर हिचं लग्न करून हिला सासरी पाठवून द्यावं म्हणून. पण मग त्याच्यात काय होतं ना की ती जर मुलीनं ग्रॅज्युएशन करताना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फक्त 11 महिन्यात होणारा हा PBAचा जर कोर्स केला ना, तर तिला चांगल्या प्रकारची नोकरी लगेच लागू शकते. 1-2 वर्षामध्ये ती 20-25 हजार रुपये कमवू शकते. आणि तिला जेव्हा स्थळ बघायला तिचे पॅरेंट्स चालू करतात त्यावेळेस तिला ऑलरेडी 25-30 हजार रुपयाचा पगार असेल, तर त्यावेळेस येणारी स्थळ पण तिला खूप चांगल्या प्रकारची असतात. आमच्याकडे कितीतरी अशी एक्झाम्पल आहेत की छोट्याशा 1 रूम 2 रूममध्ये राहणाऱ्या जे कुटुंब असतं त्या कुटुंबातल्या मुलीला अतिशय चांगल्या CA मुलाचं स्थळ आलेलं आहे, IT मधल्या मुलाचं स्थळ आलेत. आणि अशा कित्येक मुली ह्या मुलांसोबत त्यांच्या जॉबला परदेशी असल्यामुळं आज परदेशी पण राहत आहेत. म्हणजे त्यांनी स्वप्नात पण विचार केला नाही की माझ्या छोट्याशा घरात राहणारी मुलगी आज परदेशात जाईल म्हणून. म्हणजे हे थोडक्यात मी असं म्हणेल की ITAP इन्व्हेस्टमेंट म्हणजे वडिलांसाठी छोटी मोठी सुकन्या योजना आहे. म्हणजे काय की त्यांच्या मुलीला त्यांनी ऍटलिस्ट जो काही तिच्या लग्नासाठी तिला तयार करतायत तर त्या अगोदर ITAP जर केलेलं असेल तर हा एक व्हॅल्यू ॲडिशन असेल की समोरचा मुलगा म्हणेल की जसं मेनली पुण्यासारख्या ठिकाणी दोघे हजबंड वाईफ अर्न करत असेल तर चांगलं असेल, तर फक्त तिच्या डिग्रीने जॉब मिळणार नाही, या कोर्समुळे नक्की मिळेल. आणि दुसरा एक याच्यात मुद्दा असा होता की ज्या गृहिणी आहेत, गृहिणी हा कोर्स म्हणजे जो करतात किंवा जे पुढे जातात, स्वतःच्या नवऱ्याचा बिझनेस असेल त्यात आहे किंवा त्यांना जॉब वगैरे मिळू शकतो. तर माझा याच्याशीच रिलेटेड पुढचा प्रश्न आहे की जसं आता आपण मध्ये कोविडच्या काळात ऐकलं वर्क फ्रॉम होम, तर याच्यात असाइनमेंट टाईप पण जॉब्स मिळतात. तुम्ही सर गृहिणीबद्दल बोललात. ॲक्च्युली काय होतं आपल्याकडं ना की मी म्हटल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन नंतर लगेच मुलींचं लग्न होतं, मग ते संसारात अडकतात, 5-7-8 वर्ष संसारात असतात. आणि मग मुलं थोडी मोठी झाल्यानंतर एक संसाराची आर्थिक गरज म्हणून म्हणा किंवा स्वतःची ओळख निर्माण करायची, त्याच्यासाठी वेळ असतो, त्यासाठी परत करिअर चालू करायचा ते प्रयत्न करतात. पण आज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच पण मुलांना चांगले जॉब मिळत नाहीत, तर 8-10 वर्षाच्या गॅपनंतर कुठनं मिळतील. मग अशा गृहिणींसाठी ना हा PBAचं जे करिअर आहे जे फक्त 11 महिन्यात होतं आणि अतिशय प्रॅक्टिकल रित्या सगळं टॅक्सेशन, अकाउंट्स, फायनान्स यांना शिकवलं जातं, त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. म्हणजे या कोर्सनंतर फक्त 2 ते 3 वर्षात ते 25-30 हजार रुपये कमवतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहतात. आणि मग त्यांच्या ह्या नोकरीमुळं म्हणा किंवा त्यांच्या ह्या जॉबमुळं त्यांना जो स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट असतो, एक ओळख निर्माण होते फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये, रिलेटिव्हमध्ये, ती खूप चांगल्या प्रकारची असते. आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःला खूप चांगला सेल्फ कॉन्फिडन्स येतो. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इनडायरेक्टली सांगायचं झालं तर हा काही मार्केटिंग सारखा जॉब नाही आहे, टार्गेट वार्गेट वगैरे, नॉलेज बेस्ड जॉब आहे. एकदम नॉलेज बेस्ड जॉब्स. आणि काय होतं ना की आज SME म्हणजे स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसमध्ये ना मुलींना आणि हाऊसवाईफला जास्त ते प्रिफर करतात, कारण की त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात. ते 2-3 हजार रुपयाचा पगार वाढ मिळाली की लगेच जॉब सोडत नाही. त्या मल्टीटास्किंगमध्ये खूप एक्सपर्ट असतात. त्याच्यामुळं ही जे अकाउंटिंग आणि फायनान्स हे क्षेत्र कसं सर प्रत्येकासाठी स्वतःचं एकदम महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाचे सिक्रेट्स आपापले असतात, कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात. आणि या मुली किंवा हाऊसवाईफ तिथं असतील तर त्यांना अजून जास्त प्रिफरन्स मिळतो आणि त्याच्यावर त्यांना चांगले जॉब्स मिळतात. हां, म्हणजे मेनली एक असं पण बघितलं गेलं की जे माझे बिझनेसमॅन मित्र आहेत त्यांना मी जेव्हा विचारतो तर ते हेच म्हणतात की आम्हाला लेडीज स्टाफ जास्त प्रेफरेबल आहे, कारण हे पैशाशी रिलेटेड आहे. आणि पैशाशी रिलेटेड गोष्टी एकतर तुमच्या काही की त्यात फ्रॉड वगैरे होऊ नये. आणि सहसा लेडीज ह्या म्हणजे जेंट्स प्रामाणिक नसतात असं बोलायचं नाही आहे मला, परंतु लेडीज त्या बाबतीत भीतात किंवा ते फार प्रामाणिक असतात. आणि सिक्रेटिव्ह ज्या गोष्टी आपण म्हणतो बिझनेसच्या, त्यांना बाहेरच्या जगाशी बिझनेसचे मेन सिक्रेट बाहेर जात नाही. एकदम बरोबर. तर त्यामुळे तरुणींना किंवा मॅरिड लेडीज ज्या आहेत त्यांना एक करिअर सुरुवात करणार. आणि आपण म्हणतोच ना सर आपल्याकडे की जर स्त्री शिकली तर त्याच्यामुळे 2 कुटुंबावर येतात. बरोबर, एकदम. हा खूप महत्त्वाचं काम आम्ही ITAPच्या PBA मार्फत करतोय. आणि आज मागच्या 15-16 वर्षात एक हजारो स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहून ते स्वतः एक 40-50-60 हजार रुपये कमवत आहेत आणि खूप चांगला एक रिस्पेक्टेबल लाईफ त्यांच्या समाजामध्ये जगतात. म्हणजे आत्तापर्यंत जी आपली एकंदर चर्चा झाली त्यात जे आपले तरुण किंवा सगळेजण जे दर्शक किंवा पालक पण ऐकत असतील, तर सगळ्यात पहिली गोष्ट ITAP हा कोर्स कोणीही करू शकतो. वयाचं बंधन नाही, तुमच्या स्ट्रीमचं बंधन नाही, तुम्हाला इंग्लिश येते का नाही याचं बंधन नाही, तुम्ही पुण्यात राहतात, खेडेगावात राहतात, कुठेही राहतात त्याचं बंधन नाही. फक्त आणि फक्त तुमची शिकण्याची तयारी पाहिजे. एकदम बरोबर. फार नॉमिनल अशी लाखात फीस पण नाही आहे, एकदम नॉमिनल फीस आहे. इनफॅक्ट मी तर असं ऐकलंय की मुलांना
कोर्स सुरू होताच 2-3 महिन्यात नोकरी लावून देता तुम्ही. एकदम बरोबर. आणि ती पण रेस्पेक्टफुल जॉब आहे. सुरुवातीला कमीत कमी 5 आकड्याचा जॉब सुरू होतो त्यांचा. एकदम बरोबर. आणि हा जो कोर्स आहे. आणि अच्छा, मला एक बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आजकाल आहे ना एक शब्दाचा फार उपयोग करतो ज्याला आम्ही म्हणतो डे टू डे लाईफमध्ये काही की ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, AMC. तर आता काय, तुम्ही कोर्सकडे तरुणांनी यावं म्हणून फार चांगल्या गोष्टी द्याल, त्याला सुरुवातीला नोकरी पण लावून द्याल, पण त्याला नोकरी लागल्यानंतर 1-2 वर्षांतर त्याला असं वाटतं की आता GST नवीन लॉज नेहमी बदलत असतात, तर तुम्ही त्याला पुढे पण सपोर्ट करता की तो एकदा आला आणि पास झाला की संपलं? सर काय होतं ना, ही मुलं जेव्हा येतात ना त्यावेळेस त्या आयटॅपच्या फॅमिलीचा मेंबर बनतात. आणि हे जे क्षेत्र आहे ना GST किंवा टॅक्सेशन, अकाउंट्स, फायनान्स मॅनेजमेंट, हे खूप डायनॅमिक क्षेत्र आहे. म्हणजे मेडिकलचं क्षेत्र, मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल द्यायचं, एक थोडंसं लाईट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, कुणी जर मेडिकलचा अभ्यास करत असेल तर माझ्या शरीरामध्ये जी हाडं आहेत ती तेवढीच राहणार आहेत. ती काय म्हणजे आज समजा 1000 हाडं असतील तर ती काही वर्षानंतर 1200-1300 नाही होणार आहेत. त्याच्यामुळे ह्याचा जो अभ्यास करायचा ह्या शरीरावरच करायचा आहे. पण ह्या क्षेत्रामध्ये काय होतं माहिती आहे का, की सतत दरवर्षी नवीन नवीन चेंजेस होत असतात. फॉर एक्झाम्पल डिमॉनिटायझेशन आलं तर त्याच्यामुळं हा अकाउंटिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले. बँकिंगमध्ये सतत बदल होत आहेत. टॅक्सेशनमध्ये TDS रेट, इन्कम टॅक्स रेट, GST रेट्स, ह्याच्यात सतत बदल होत असतात. मग ज्या मुलांनी ह्याच्यात करिअर केलंय, शिक्षण घेतलंय, त्यांना हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज कसं मिळणार, पुढे याची माहिती कशी मिळणार? त्याच्यामुळे ITAP तर्फे काय केलं जातं ना, की दर 3 महिन्याला जुन्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सेमिनार्स आम्ही घेतो, ज्याच्यामध्ये ह्यांना हे अपडेशन्स होत राहतात, फ्री ऑफ कॉस्ट असतं. त्याच्याशिवाय दर आठवड्याला ह्यांना कमीत कमी 2 ते 3 ईमेल्स पाठवले जातात जे अपडेशन रिलेटेड असतात, ज्याच्यामध्ये नवीन काय चेंजेस झालेत, काय नवीन अपडेशन झालेत, काय नवीन अमेंडमेंट झाल्यात, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली जाते. त्याच्यामुळे विद्यार्थी जरी 4-5-7 वर्षापूर्वी त्यांनी कोर्स केलेला असला तरी पण त्यांना लेटेस्ट गोष्टी सगळ्या माहिती असतात. आणि तेच महत्त्वाचं रिझन आहे की ह्या मुलांना दरवर्षी त्यांच्या उत्पन्नामध्ये किंवा सॅलरीमध्ये जवळपास 25 ते 30% ग्रोथ होत जाते, जी बाकी कोणत्या क्षेत्रात पॉसिबल नाही आहे. म्हणजे LIC सारखं तुमचं ब्रीद वाक्य आहे, जिंदगी के साथ भी, कोर्स के साथ भी अँड कोर्स के बाद भी. एकदम बरोबर. राईट. तर आता आणखी एक पुढचा प्रश्न याच्याशी कनेक्टेड आहे की आपण नेहमी म्हणतो की जर एक व्यक्तीने नोकरी केली तर फक्त तो नोकरीपुरता मर्यादित राहील, पण तो एका व्यक्तीने जर व्यवसाय सुरुवात केला तर त्याच्यामुळे आणखी 4 घरं चालतील. तर ITAP करणारे जे विद्यार्थी आहेत ते की त्यांनी फक्त नोकरीच बघावी का स्वतःची ते प्रॅक्टिस पण करू शकतात? सर PBAचं एवढं युनिक असं करिअर आहे ना की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला जॉब तर करूच शकतात. म्हणजे तुम्हाला जे मिळालेलं PBA त्यातलं नॉलेज आहे आणि नंतर जे मिळणारं एक्सपिरियन्स आहे, ह्या जोरावर तुम्ही खूप म्हणजे CFO असेल, सिनियर अकाउंट मॅनेजर असेल, परचेस मॅनेजर असेल, ऑडिट कंट्रोलर असेल, टॅक्सेशन इन्चार्ज, अशा वेगवेगळ्या पदावर तुम्ही जॉब करत राहता. तुम्हाला पगारवाढ पण होत राहते आणि जॉबमध्ये पोझिशनमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत राहते. पण बऱ्याच विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की मला आयुष्यभर जॉब नाही करायचं, कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी ना PBA एवढं परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण की PBA मध्ये मी म्हटल्याप्रमाणे GST, इन्कम टॅक्स, पार्टनरशिप फर्म, कंपनी लॉ, LLP, अशा वेगवेगळ्या गोष्टीचं तुम्हाला जे नॉलेज देतं त्याच्यात स्वतःची तुम्ही कन्सल्टन्सी चालू करू शकता. म्हणजे एक 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही स्वतः अकाउंट रायटिंगची कामं करणे, GST रजिस्ट्रेशन करणे, TDS किंवा इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन करणे, TDS, GST, इन्कम टॅक्स, TCS हे सगळे रिटर्न्स फाईल करणे, पार्टनरशिप डीड रजिस्टर करणे, LLP रजिस्टर करणे, इंटरनल ऑडिट करणे, अशी वेगवेगळी कामं तुम्ही करू शकतात. मी तुम्हाला एक सिंपल स्टॅटिस्टिक्स सांगतो, म्हणजे हे किती सुंदर आणि किती चांगलं उत्पन्न देणारं हे करिअर आहे. समजा PBA केलेल्या एका स्टुडंटनं ना एखाद्या कंपनीमध्ये गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं की मी तुमचं सर अकाउंटिंग पूर्ण कंप्लीट करून देतो, तुमचं GST रिटर्न, TDS रिटर्न सगळं व्यवस्थित करेक्टली कंप्लीट करून देतो. आता आज त्या कंपनीला काय होईल, फुल टाईम जर अकाउंटंट ठेवायचं झाला तर 30-35-40 हजार रुपये पगार लागते. परत मोठ्या शहरामध्ये त्याला जागा द्यायला लागते, आपल्याला जागेची भाव किती असतात ते माहिती आहे. त्याच्याऐवजी असा PBA स्टुडंट त्याच्याकडे जातो आणि तो सांगतो की सर मी तुम्हाला शनिवारी किंवा आठवड्यात तुम्हाला 4 तास तुमच्याकडे येईल आणि ही सगळी कामं तुमच्याकडनं कंप्लीट करून घेईल, मला तुम्ही महिन्याचे 10 किंवा 12 हजार द्या. बरोबर. आता त्या बिझनेसमनला काय झालं, 40 हजारचं काम 12 हजारमध्ये होतंय, परत त्याची ती जागा पण अडकून नाही राहिली आणि परत त्याला म्हणजे तो हा उद्या सोडून जाईल की काय, ह्याला चिंता नाहीये, कारण की हा प्रोफेशनल ऑल द टाइम तिथं आहे. आता अशा प्रकारची ह्या PBA प्रोफेशनलनं फक्त 10 जरी कामं घेतली तरी महिना 1 लाख, तरी महिन्याला 10,000 × 1 लाख रुपये म्हणजे 12 लाख रुपये उत्पन्न. आता मी याच प्रश्नावर येतोय की जसं तुम्ही म्हणतायत की आता त्याला नोकरी नाही करायची आहे, स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे, पण माझा तर विद्यार्थी बेचारा खेडेगावातून आलेला आहे, त्याला आणखी त्या पुणेसारख्या शहरात जॉब करायला, स्वतःची जॉब करायला टेन्शन आहे, स्वतःची प्रॅक्टिस करताना त्याचा एक स्वतःचा जो लाजाळूपणा असेल, पर्सनॅलिटी ग्रूमिंग असतं
किंवा त्याला वाटतं की मी माझ्या तोंडून काही शब्द माझ्याकडची भाषा निघाली, इंग्लिश बोलता येत नाही, तर हे तुम्ही पुस्तकी नॉलेज आणि स्किल देतायत, पण त्याची पर्सनॅलिटीसाठी तुम्ही काय करताय? सर काय होतं ना, आजच्या डेटमध्ये तुम्हाला किती जरी नॉलेज असलं ना तरी आज हे प्रेझेंटेशनचं जग आहे, जो दिखता वो बिकता है, यु नो. यांचं नारायण मूर्तींचं इन्फोसिसचे जे चेअरमन होते त्यांचं खूप सुंदर वाक्य होतं की माझ्या कंपनीमध्ये माझ्यापेक्षा खूप हुशार लोक माझ्या हाताखाली काम करतायत, मी त्यांच्यापेक्षा तेवढा हुशार नाही, ते माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत, पण मला हे नक्की माहिती आहे त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं, मला स्वतःला प्रेझेंट खूप चांगल्या प्रकारे करता येतं. तर आम्ही आमच्याकडे काय करतो, मुलांना हे टेक्निकल नॉलेज ते देतोच, GST रिटर्न कसं भरायचं, इन्कम टॅक्स रिटर्न कसं भरायचं, कॅश फ्लो मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तर आम्ही शिकवतोच. त्याच्या सोबतच आपल्याकडे तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावाकडनं आलेले स्टुडंट असतात. आणि मी तुम्हाला एक म्हणजे प्रामुख्यानं माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, आपल्या गावाकडच्या मुलांमध्ये खूप प्रतिभा असते, त्याच्यात खूप टॅलेंट असतं, फक्त त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळालेला नसतो, त्यांना तो कॉन्फिडन्स कुणी दिलेला नसतो. आणि नेमकं तेच काम आम्ही ITAPमध्ये करतो. म्हणजे त्याला आल्यानंतर काय होतं, सुरुवातीला त्याला थोडं टेन्शन असतं की अरे कसं होईल, काय होईल, शहरामध्ये असं खूप भारी असतं का, काय असतं का, पण 2-3 दिवसातच त्याची भीती निघून जाते. आणि मग आल्यानंतर तो काय करतो की प्रत्येक आमचं जे महिन्याचं मॉड्यूल असतं त्या मॉड्यूलमध्ये 15 दिवसाला तो एक 15-25 लोकांची बॅच असेल, 20 लोकांची बॅच असेल, समोरून एक छोटंसं प्रेझेंटेशन देतो. वा, म्हणजे त्याची भीती निघून जाते. आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये ना त्याला सांगितलेलं असतं की तू काय चुका करायच्या त्या कर, तू अडखळला तर चालेल, तू चुकला तर चालेल, तुला थोडी भीती वाटली तरी चालेल, सगळं चालू दे. म्हणजे लिटरली सर असं होतं की बरेचसे स्टुडंट पहिल्या प्रेझेंटेशनच्या आदल्या दिवशी रात्रभर झोपत नाही, पण बाय द टाइम दे कम्प्लीट द कोर्स ते एवढे प्रोफेशनल होऊन जातात की आज कित्येक स्टुडंट आमचे परत गावाकडे जाऊन त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या ज्युनियर स्टुडंटसाठी लेक्चर्स घेतात. वा, सो एवढं चांगलं त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आता ITAP जो इन्स्टिट्यूट आहे तुमचा, तो तर पुण्यात लोकेटेड आहे, बरोबर आहे. मेन सुरुवात इथं झाली, त्याचा अनुभव पण तुम्ही म्हणजे मी सांगतो दर्शकांना असा होता की एकदा असेच हे यांच्या प्रॅक्टिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी यांनी काही ॲड दिली होती की अकाउंटंट पाहिजेत, आणि कमीत कमी 10-15 जण आलेत इंटरव्ह्यू द्यायला, MCOM फर्स्ट क्लास पास वगैरे होते, कम्प्युटरचा काहीतरी कोर्स केला. आणि जेव्हा त्यांना प्रॅक्टिकल प्रश्न विचारले गेले, कोणालाच साधा BRS पण येत नव्हता, बँक रिकन्सिलेशन, एकदम बरोबर. आणि तिथून ही कल्पना रुजली की आपण त्यांना प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यावं, आणि त्यातून ही ITAPची सुरुवात झाली, ज्याचा जो मेन ऑफिस आहे पुण्यात सदाशिव पेठेत आहे. पण आता माझा प्रश्न असा आहे की ITAPला मुलांनी अप्रोच कसा करावा, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा काही की महत्त्वाचा प्रश्न की जर समजा एखादा विद्यार्थी येऊ शकत नसेल पुण्यात आणि त्याला पण हे शिकून त्याच्या गावात करिअर करायचं असेल, तर सध्या जे जग ज्याच्याकडे चालू आहे ऑनलाईन, तर अशी काही पद्धत तुमच्याकडे आहे का? राईट सर. सर ITAP जसं तुम्ही सांगितलं, इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड अकाउंटिंग प्रोफेशनल्स, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे ITAP, यु नो, म्हणजे टू टॅप द पोटेन्शियल, हिडन पोटेन्शियल इन द स्टुडंट्स. हे ITAPची जी संस्था आहे, आम्ही 16 वर्षापूर्वी साधारणतः पुण्यात चालू केली. काही चार्टर्ड अकाउंटंट मित्र आम्ही सोबत आलोत, आणि अशा मित्रांनी चालू केलेली ही संस्था जी आहे, 16 वर्षापासून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आम्ही जॉब्स दिले. आज पुण्यामध्ये सदाशिव पेठ असेल किंवा चिंचवडमध्ये ह्याच्या ब्रँचेस आहेत. पुण्याला येऊन हा कोर्स तर विद्यार्थी करतातच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, म्हणजे छोट्या छोट्या खेड्यातनं मुलं आणि मुलीसुद्धा पुण्यात येतात, कारण की पुण्यामध्ये आमची खूप चांगली हॉस्टेलची व्यवस्था आहे, मेसची व्यवस्था आहे त्यांना. बाकी आणि सदाशिव पेठ एकदम सेंटर ऑफ सिटी आहे, म्हणजे अतिशय सुरक्षित वातावरण, पुणे एकदम कल्चरल पुणे आहे, सुरक्षित वातावरण आहे. त्याच्यामुळे ते टेन्शन घ्यायची काहीच गरज पालकांना किंवा विद्यार्थ्यांना नाही. ते खूप चांगल्या प्रकारे इथे येऊन करू शकतात. त्याच्याशिवाय काय आहे ना, की जे लोकांना फॉर एक्झाम्पल मॅरिड फिमेल असतील, गृहिणी असतील, आता ते गृहिणी 1 वर्षासाठी घर सोडून इथे येऊ शकत नाही, किंवा एखादी लोक असतील तिथे त्यांना ऑलरेडी जॉब चालू आहे पण त्यांना स्वतःला परत अपडेट करायचं आहे, अपस्किल करायचं आहे. अशा लोकांसाठी आम्ही काय करतो ना, की ऑनलाईन पद्धतीनं पण हा कोर्स चालतो, जिथं तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या बाकी सगळे सांभाळून तुम्ही हे कोर्स करू शकतात. ऑनलाईन पद्धतीनं पण करू शकतात आणि पुण्यात येऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं करू शकता. ओके. आता याच्याशीच तुमचा एक बोलण्यात जे आलं त्याच्याशी रिलेटेड एक असं आहे की ज्यावेळेस हा कोर्स काही केला जातो मुलांकडून किंवा जो काही आहे त्याचा ड्युरेशन जो आहे तो किती असतो तो सांगा. आणि दुसरी गोष्ट अशी की याची काही सुरुवात होण्याची बॅचची टाईम वगैरे असते का, की कोणत्या महिन्यात होते, कसं होतं. आणि सगळ्यात तिसरा की तुमचं सर्टिफिकेशन काय असतं. बरोबर सर. सर हा साधारणतः 11 महिन्याचा कोर्स आहे आणि हा 100% प्रॅक्टिकल कोर्स आहे. म्हणजे 11 महिन्यामध्ये फक्त 90 मिनिट्स डेली क्लासरूम ट्रेनिंग होतं. आणि 11 महिन्यामध्ये काय होतं की आज बऱ्याच लोकांना
पुण्यात येऊन कोर्स करायचा, एवढा खर्च करायचा, तर प्रश्न पडतो की खरंच जॉब देणार का, खरंच हे लोक प्लेसमेंट देणार का. तर आम्ही आमच्याकडे काय करतो की 11 महिन्याच्या कोर्समध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये पहिली प्लेसमेंट विद्यार्थ्यांना देतो. अरे वा, त्याच्यामुळे सुरुवातीलाच विदिन 3 मंथ्स. त्याच्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना की कोर्स एज्युकेशन तर चालू राहतच, मात्र जिथं जॉब करतो तिथला एक्सपिरियन्स पण मिळतो आणि तिथनं सॅलरी पण मिळते. सो मग कोर्स झाल्यानंतर परत एकदा त्यांना फायनल प्लेसमेंट दिली जाते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, कारण त्यांना वर्षभराचा एक्सपिरियन्स ऑलरेडी आलेला असतो. त्याच्यावर परत प्लेसमेंट दिली जाते. आणि त्याच्याशिवाय ITAP ही सर एकमेव अशी संस्था आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे की जी आमच्या विद्यार्थ्यांना लाईफ टाइम जॉब गॅरंटी देते. आम्ही असिस्टन्स पण नाही म्हणत, गॅरंटी म्हणतो की तुम्ही आज 5, 7, 8 वर्षानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कुठं जॉब करताय, काही कारणासाठी तुम्हाला तो जॉब सोडायला लागला, नवीन जॉब हवा असेल, यू प्लीज कम बॅक टू अस. ITAP या, तुमच्याकडे ITAP ची सगळी माहिती आहेच आहे ITAP कडे, त्यांना त्या बेसिसवर तुम्हाला परत नवीन चांगला जॉब हा ITAP तुम्हाला मिळवून देईल. त्याच्यामुळे 300% जॉब गॅरंटी, म्हणजे 3 महिन्यात पहिला जॉब, कोर्स संपल्यानंतर दुसरा जॉब आणि तिसरा लाईफ टाईम जॉब गॅरंटी देणारं असं हे. म्हणजे आमच्याकडे मध्ये विवेक वेलंकर समोर खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ आहेत, ते एका कार्यक्रमासाठी आले होते आणि त्या कार्यक्रमात ते आमच्या जुन्या स्टुडंटला ज्यांना जॉब मिळालेले आहेत त्यांना त्यांनी फेलिसिटेट केलं, त्यांनी अवॉर्ड दिले, पदवी दिल्या. आणि ते त्यांच्याशी बोलल्यानंतर सरांनी सांगितलं, मी एवढे कॉलेजेस एवढ्या महाराष्ट्रभर फिरतो, पण अशा प्रकारे लाईफ टाईम जॉब गॅरंटी फक्त देणारच नाही तर ॲक्च्युअली ते इम्प्लिमेंट करणारी ही ITAP ही एकमेव शिक्षण संस्था मी बघितलेली आहे म्हणून. ओके. आणि याच्यात असं काही आहे का की जसं आम्ही बऱ्याचशा वेळेस ऐकतो की फीस वगैरे जेव्हा जास्त असते, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यासाठी ती जास्त असू शकते ज्याची तर याच्यात वेगवेगळ्या लोन किंवा इन्स्टॉलमेंट अशा काही फॅसिलिटीज आहेत का? सर फीस तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज खूप शिक्षण खूप खर्चिक झालं आहे आणि स्पेशली पुण्यामध्ये लाखो रुपये त्यासाठी खर्च करायला लागतात. PBL ना झिरो कॉस्ट करिअर म्हणून म्हटलं जातं आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का, जसं मी सांगितल्याप्रमाणे 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांना पहिला जॉब दिला जातो आणि त्या जॉबमधनं जी सॅलरी मिळते ना, तर कोर्स संपण्याच्या अगोदरच त्यांची जी सॅलरी असते ती सॅलरी कोर्स फीसपेक्षा जास्त असते. अच्छा. 3 महिन्याच्या आतमध्येच ते एक तर जवळपास त्यांचा सगळा कॉस्ट तिथंच निघून जाते. ऑफकोर्स तुम्हाला ॲडमिशन घेताना सुरुवातीला काही अमाऊंट वगैरे भरायला लागते, पण वर्षभर कोर्स संपण्याच्या अगोदर फीसपेक्षा जास्त अमाऊंट तुमच्याकडे येते. एक. दुसरं, ह्याच्यामध्ये आमच्याकडे बजाज फायनान्स असेल किंवा वेगवेगळ्या अशा फायनान्स कंपनी ज्या आहेत, झिरो इंटरेस्टनं विद्यार्थ्यांना मदत पण करतात. त्याच्यामुळे खूप कमी पैशामध्ये सुरुवातीला भरून पण विद्यार्थी त्यांच्या सॅलरीमधनंच त्यांची इन्स्टॉलमेंट भरून कोर्स कंप्लीट करू शकतात. त्याच्यामुळं खूप म्हणजे झिरो कॉस्ट करिअर, तुमच्या कोर्सची जी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सॅलरी मिळत असल्यामुळे ॲक्च्युअली कॉस्ट तुमची झिरोच झाली. अशा प्रकारे झिरो कॉस्ट करिअर आहे आणि त्याच्यासाठी खूप मुलांना ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. ओके. आता एक आमचा जो तरुण ग्रॅज्युएट होतो, म्हणजे इंजिनिअरिंगवाले पण MBA करतायत, कॉमर्सवाल्याला तर फार लिमिटेड, तो म्हणतो की मी CS CMA मध्ये अर्धवट राहिलं, नाही केलं, तो परत MBA कडे वळतो. तर आज MBA पेक्षाही हा कोर्स चांगला आहे का? नाव तर साम्य आहे PBA आणि MBA, राईट. पण तू खरोखरच MBA, मला जर MBA करायचं असेल, मी बऱ्याच वेळेस असं बघतो की MBA फायनान्स झालेला विद्यार्थी येतो आणि त्याला म्हणतो मी अरे कंपनीची बॅलन्स शीट वाचायची कशी, त्याला माहीत नसतं ती कशी वाचायची. किंवा मी म्हटलं अरे हा फायनान्शियल स्टेटमेंट आहे, यामध्ये काय बघणार तू, तर त्याला ते MBAच्या अनफॉर्च्युनेटली क्युरिक्युलममध्ये कुठं नाही आहे. बरोबर. तर मग MBAला जाऊन तेवढे रुपये खर्च जे साधारण ऑर्डिनरी कॉलेजमध्ये जातात, IIMS वगैरे तर नो डाऊट तो एक वेगळा लेवल आहे, एकदम बरोबर. पण जे आपले बाकीचे 95% लोक जिथे MBAला जातात, तर तो कोर्स आणि याच्यात दोन्हीमध्ये तुम्ही काय फरक आहे? सर तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलं. म्हणजे MBAचे आज शेकडो कॉलेजेस आहेत आणि ह्या कॉलेजेसमध्येपैकी टॉप 5 to 10% कॉलेजेस आहेत ना, तिथं मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. पण राहिलेल्या 90% MBA कॉलेजेसमध्ये ना तुम्ही वयाची 2 महत्त्वाची वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता आणि लाखो रुपयांची फीस देता आणि एवढं सगळं करून पण तुम्हाला चांगला जॉब तिथे मिळत नाही. आणि PBAमध्ये काय होतं, फक्त 11 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे MBA पेक्षा ऑलमोस्ट 40% टाइम्समध्ये तुमचा कोर्स कंप्लीट होतोय. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे झिरो कॉस्ट करिअर आहे, म्हणजे तुमची कॉस्ट काहीच नाही आहे. तिकडे लाखो रुपये तुम्ही 3-4 लाख रुपये साध्या कॉलेजमध्ये तुम्हाला द्यायला लागतात. इथं ऑलमोस्ट झिरो कॉस्टमध्ये तुमचं करिअर होत आहे आणि इथे जॉब गॅरंटी अजून जास्त आहे. मी म्हटल्याप्रमाणे 300%, म्हणजे आमच्या 11 महिन्याच्या कोर्समध्ये जर तुम्हाला 3 महिन्यातच पहिला जॉब मिळणार असेल तर तुम्हाला तिथेच गॅरंटी होऊन जाईल की येस हे लोक जॉब देणारच आहेत म्हणून. आणि आमच्याकडं कोणत्याही वेळेस तुम्ही या, आमच्याकडं जॉब जास्त असतात आणि मुलं कमी असतात, एवढी प्रचंड ह्याची गरज आहे, नीड आहे. त्याच्यामुळे MBA पेक्षा
खूप चांगलं आहे, कारण की कमी वेळेत होतं, कमी कॉस्टमध्ये होतं, मात्र नोकऱ्या MBA पेक्षा खूप चांगल्या मिळतात. आणि त्याच्यामुळे आज विद्यार्थी किंवा पालक असतील 10वी नंतरच त्यांचं ठरलेलं असतं की मला MBA वगैरे हे कोणत्या फंद्यात पडायचं नाही, लाखो रुपये खर्च वेस्ट करायचे नाहीत, मला PBA करून आपलं परफेक्ट एक जॉब सिक्युरिटी आहे, चांगली एक जॉब सॅलरीमध्ये ग्रोथ आहे आणि एक रिस्पेक्ट पण आहे. ह्या तिन्ही गोष्टी मला PBA मधनं मिळतात आणि त्याच्यावर मला PBS करायचं आहे. म्हणजे साधारणतः असं आहे की कॉमर्स असेल किंवा नॉर्मल आर्ट्सचा ग्रॅज्युएट असेल, BSc करत असेल, CA इंटर CMA इंटर हे मध्ये नापास झालेले किंवा सोडलेले विद्यार्थी असेल, तर त्यांना जर का आपल्या पायावर उभं राहायचं असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन म्हणून PBAकडे बघता येईल त्यांना. आणि ज्यांना पण याची आणखी माहिती पाहिजे की, आणि मी तर असं म्हणेल की हा पॉडकास्ट म्हणजे तुमच्यासाठी मिळालेली एक संधी आहे, याचा एक फायदा घ्या. तुमच्या घरी कोणी असेल तर त्यांना हा पाठवा, तुमच्या नोंदमध्ये एखादा तरुण असेल, तरुणी असेल, त्यांना पाठवा. तुम्हाला स्वतःला करायचं असेल, खात्री करून घ्यायची असेल, तुम्ही आम्हाला भेटा. आणि मी म्हणेल म्हणजे ज्या गॅरंटीने पंकज सर सांगतायत, तुम्ही स्वतःहून एकदा कोणत्याही इन्स्टिट्यूटची इन्क्वायरी कुठून करायची असते, त्यांच्या विद्यार्थ्यांकडून. आमच्या क्लासचे म्हणजे यांचे जे क्लासचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना भेटा, त्यांचे अनुभव घ्या. आणि खरोखरच या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण ही मुलाखत घेतो आहे. आणि प्रत्येक तरुण म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी तर यूज कराच, पण तुमच्या ओळखीत जेवढी लोकं असतील त्यांना या कोर्सबद्दल, कारण आपल्या भारतात प्रॉब्लेम काय की आपलं एज्युकेशन घेणं ही पुढची गोष्ट आहे, लोकांना एज्युकेट करणं की माहिती देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. की असा कोणता तरी कोर्स एक्झिस्ट आहे जगात, हेच अर्ध्या लोकांना माहिती नाही की जो नोकरी देतो, ज्याला कॉलेजची मर्यादा नाही आहे, ज्याला डिग्रीची मर्यादा नाही, पर्सेंटेजची मर्यादा नाही, रिझर्वेशन नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त एका गोष्टीवर आहे की तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, त्या स्किल ॲक्वायर करायच्या आहेत. आणि जर तुमची तयारी असेल की तुमच्यावरून एक लेबल ज्याला फार बेइज्जतीचं नाव आहे बेरोजगार, हे जर काढायचं असेल तर ही तुमच्या करिअरसाठी सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे PBA कोर्स. नक्कीच आणखी माहिती घ्या आणि अशाच असंख्य आमच्या पॉडकास्ट बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या कोर्सेसमध्ये या तर गोष्टी आहेतच, परंतु सरांचे बरेचसे व्हिडिओ टॅक्सवर येतात. आणि सोबतच तुम्ही स्वतः व्यापारी असाल, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी असाल आणि तुम्हाला पण आपल्या मराठी तरुणांना किंवा आपल्या ग्रामीण बेरोजगारांना त्यांना कोर्स करून किंवा तुमच्या इथं जो एक्झिस्टिंग स्टाफ आहे त्यांना अपग्रेड करून घ्यायचं असेल, किंवा तुम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग नोकरी करतायत, तुम्हाला आणखी जास्त पगार पाहिजे असेल, तर नक्की एकदा या कोर्सबद्दल विचार करा. एक हा पॉडकास्ट माझ्या हजारो तरुणांचं भविष्य बदलू शकतो. नीट एकदा विचार करा. कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर नक्की एकदा iTapला भेटा. धन्यवाद. नमस्कार सर.